त्या स्टँडच्या बॅनरला डायरेक्टली हिट केला तर रोशनदादा मोरे यांच्या गाडीचा क्रमांक 3756 3756 रुपयांचं कॅश प्राइस तुम्हाला दिलं जाईल. खरं तर नुकताच कृष्णा सरांचं आगमन झालं. त्यांनी पारितोषिक लावलं 6 बॉलमध्ये 6 षटकार 1,00,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि आर्यन विचारे यांचं देखील पारितोषिक आहे 10,000 म्हणजे 6 बॉल 6 षटकार मारले तर वावरलेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्हाला 1,10,000 रुपयांचं नकद पारितोषिक मिळेल. देखिए 6 गेंदे 6 रन। यहाँ पर महिला शक्ति हमारी मौजूद है, उनका भी हम स्वागत करेंगे क्योंकि ना रानी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना माँ जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते। तो महिला शक्ति का भी हम स्वागत करेंगे। भाई मारो 6 छक्के मारना मानो जंगल में खुले शेर का शिकार करने वाली बात है, लेकिन वो बात आपको करनी होगी तब जाके मिलेंगे 1,00,000 हमारे कृष्णा साहब की तरफ से और 10,000 मिलेंगे इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर प्रफुल्ल जी विचारे इनके सपूत आर्यन विचारे इनकी तरफ से। लड़ाई जारी है। हमेशा मैं कहता हूं जंग जीती जाती है, जंग लड़ी जाती है जीतने के लिए और जीत एक नया इतिहास बनाती है और वो इतिहास बनाया है भारतीय क्रिकेट में सर सचिन रमेश तेंदुलकर, भारत रत्न। यूं ही नहीं उन्हें चुना गया, उनके सामने तो कैसे गेंदबाज थे, मालकम मार्शल, कोर्टनी वॉल्श, कर्टली एम्ब्रोस, शोएब अख्तर, ग्लेन मगराथ, इन गेंदबाजों का उन्होंने मुकाबला किया, लेकिन बाएं हाथ के इस बल्लेबाज ने इस गेंद को खेला शॉर्ट फाइन लेग के ऊपर से डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। चार रन बैटिंग करने वाली टीम है RSK एंटरप्राइजेस गांवदेवी भयाल बनाम घोड़ीविली के बीच का यह मैच। जबरदस्त ये छक्का आता हुआ हमारे स्कोरर हैं चेतन भोयल और कई आंकड़े लिखे जाते हैं सुपरस्टार खिलाड़ियों के स्टैटिस्टिक लोगों ने सचिन तेंदुलकर साहब के भी कई रन लिखे होंगे, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में जिन्होंने बड़े बड़े स्टार्स के रन लिखे हैं अपने कलम और कागज के साथ, कांचन पालकर वन ऑफ द बेस्ट स्कोरर 12 मिल चुके हैं ना। अप्पा फार्मचे दयानंदजी तांडेल साहेब यांच्या वतीने सलग 3 चेंडू सीमा पार गेले म्हणून 12 1,212 रुपयांचं कॅश प्राइस फलंदाजाला देण्यात येईल। निश्चित रूप से सवेर देखिए इनामों की कमी नहीं है यहाँ पर, आप में मेहनत करने की शक्ति होनी चाहिए, मेहनत करेंगे तो जरूर मिलेंगे, आगे जाएंगे मेहनत। प्रवीण सर काल ज्याने 50 मारली, मी कृष्णा सरांना देखील सांगू इच्छितो, काल ज्याने 50 मारली या मैदानावरती त्याला 21,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या सर्व आयोजकांनी मात्र मिळवून दिलं। सीमारेषेच्या बाहेर म्हणजे आपण म्हणतो ना जे एक प्रेक्षक कमाल कॅच आहे, बॉल बाहेर गेला सीमारेषेच्या काय प्रेक्षक कॅच पकडतात, त्या प्रेक्षकांना देखील कालच्या रात्रीमध्ये 12 ते 14 प्रेक्षकांना तब्बल कॅश प्राइस 2800 अर्थात 2,800 रुपये दिले आणि त्याचबरोबर कूलर देखील देण्यात आलेले आहेत। पंच इथे इशारा करतायत षटकार आहे की चौकार आहे ते एकदा तपासतील। चलिए हमें दिखाएंगे ना 24 लाइव इवेंट, दूध का दूध पानी का पानी। इस इनिंग के बाद लकी ड्रॉ होगा। पहला इनाम क्या है आज की रात में? साइकिल का LED। स्टार्ट क्या करने का है? साइकिल से स्टार्ट करने वाले हम। लकी ड्रॉ में किसका नाम आएगा, कौन होगा वो लकी इंसान?
बघा रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार्क केल्यात त्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्याकडे पार्किंगची सुविधा आहे. उगाचच तुम्ही आडव्या तिडव्या जर गाड्या पार्क केल्या तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होतील. ज्यांना सामना संपल्यावर लगेच जायचं असेल त्यांचे हाल होतील. तर प्रेक्षकांना माझी नम्रतेची विनंती आहे, प्रवीण सर- प्रफुल्लजी विचारे यांच्या वतीनं माझी विनंती आहे की रस्त्यामध्ये गाड्या लावू नका. माजी सरपंच अर्जुन शंकर पार्टे साहेब, कारण आता सध्या तुम्ही 3 स्टँड पाहतायत, तर आणखी काही स्टँड बनवले जाणार आहेत आणि माजी सरपंच अरुणजी शंकर पार्टे साहेब देखील या क्रीडा नगरीमध्ये एक स्टँड बांधणार आहेत. पुढच्या महिन्याभरापर्यंत तोही स्टँड या खेळाडूंच्या सेवेत असेल. इतिहास के पन्नों में लिखी जाएगी ये प्रतियोगिता कृष्णा भाई इनकी वजह से, क्योंकि हर टीम चाहे चैंपियन क्यों ना बने टीम उसे भी 5,000 मिलेंगे, या इस श्रृंखला के पहले दौर से बाहर होने वाली टीम को भी 5,000 मिलेंगे. दीपक पाटिल स्टैंड भी यहां पर बनेगा. ये छक्का आता हुआ, टोटल 16 रन. स्ट्राइकर एंड पर महेश म्हात्रे, जबरदस्त बल्लेबाजी होती हुई. हरिभक्त पारायण, अशोक महाराज जाधव यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. इथे काय झालं मैदान में, क्या हुआ भाई? फील्डिंग अच्छी होना जरूरी है, क्योंकि एक टूर्नामेंट जीतने के लिए एक बॉलर एक मैच जितवा सकता है, एक बल्लेबाज एक मैच जितवा सकता है, लेकिन आपके अगर तीनों डिपार्टमेंट में अच्छे काम हो ना, बैटिंग बॉलिंग फील्डिंग, तो आप पूरे टूर्नामेंट जीत सकते हो. जिसका जीता जागता उदाहरण हमने देखा. 30 गेंदों में 30 रन हमने बनाने का मौका नहीं दिया था. अच्छी फील्डिंग के बदौलत सूर्य कुमार यादव ने जो कैच लिया उस वजह से विश्व कप जीता था हमने T20 पिछला. ये अंपायर का नो बॉल का इशारा, गेंद हवा में. ये क्या हो रहा है घोड़ीवाली टीम? अरे सोचिए भाई, आपके लेजेंड के बारे में नो बॉल का इशारा आ चुका है. आप उन लेजेंड की तरफ देख के खेलिए. अविनाश पालंडे क्या इंसान था, है आज भी है अंपायरिंग की दुनिया में, लेकिन जब वो खेलते थे रिवर्स के छक्के लगाते थे. जब वो खेलते थे तो कई मुंबई की टीमें भी उनसे कतराती थी. उसका आदर्श आप लेके मैदान पे उतरना चाहिए. बड़े बड़े सीनियर्स जो आपके गांव में मौजूद है, ये बॉलिंग टीम ने रिव्यू लिया है. वेस्ट हाइड पे उन्हें संदेह है वेस्ट हाइड पर. या षटकानंतर निश्चितच लकी ड्रॉ काढला जाणार आहे. आणि प्रवीण, आपण पाहतो ना की या मैदानावर ज्या काही प्राईज लागल्या गेल्या आहेत, बक्षिसं वितरण केली जात आहेत आणि खऱ्या अर्थाने कॅश प्राईजचा तुम्ही उल्लेख करताय, तर हे फक्त आणि फक्त आहे ना शिवतेज मित्र मंडळ वावरले आणि पांडुरंगांना जनार्दन मोरे क्रीडांगण वावरले याच मैदानावर शक्य होऊ शकतं. नाही नक्कीच. सरळ सोप्या आणि मराठी भाषेत सांगायचं झालं, नाद करा पण वावरलेचा नको. हा निश्चितच, कारण गेल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये नाद केला आणि यावर्षी दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये जो नाद होतोय तो संपूर्ण महाराष्ट्रात कुठे झालेला नाहीये. आणि नो बॉल, ये नो बॉल है, नो बॉल. अगली गेंद होगी फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो, शेर की तरह दहाड़ो. यकीनन मैं कहना चाहूंगा, क्योंकि बॉलर के पास ज्यादा मौके नहीं है आपको आउट करने के लिए. फ्री हिट है, फ्री हिट, और उस फ्री हिट को खेलेंगे बल्लेबाज अक्षय म्हात्रे, जो इस टीम के कप्तान, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए अच्छी कमेंट दी. उन्होंने कहा मैंने सभी टूर्नामेंट्स देखी, लेकिन हमारे जैसे आम खिलाड़ियों के लिए ये जो क्रिकेट का कारवा है वो सबसे बेहतरीन है. आम क्रिकेटर्स को आगे ले जाने का जो बीड़ा उठाए हैं प्रफुल्ल जी मोरे साहब ने, उसके ऊपर 4 चांद लग गए जब कृष्णा भाई यहाँ पर तशरीफ लेके आए. प्रफुल्ल जी विचारे, यकीन मानिए जब उन्होंने ये काम किया है तारीफ काबिल. प्रफुल्ल जी विचारे पिछला साल, इस साल, आगे जाके तीसरे साल में ये प्रतियोगिता और ज्यादा बेहतरीन होगी. प्रवीण सर, खरं तर आता आपण लकी ड्रॉ काढतोय. Lucky draw, हा. लकी ड्रॉ बघूया. कृष्ण सायकल आहे ना? हो, सायकल असेल आता, डिरेक्टली सायकल. कृष्ण मंगल सरांना विनंती आहे की आय थिंक सचिन सर, कोण असेल तो नशीबवान प्रेक्षक ज्याला मिळेल ती सायकल. नशीबवान प्रेक्षक, एक मिनिट. वावरलेचे संतोष सांबरे, 2 मिनिटात तुम्हाला यायचे. संतोष सांबरे वावरलेचे
2 मिनिटात जर का आले नाहीत तर पुढची चिठ्ठी काढण्यात येईल. आला धावत आलाय धावत आलाय संतोष संतोष सांबरे. अरे हा प्लेअर आहे संतोष सांबरे. चला आता लाईट ऑन करा. 2 मिनिटांचा अवधी देऊ. जर का संतोष आला नाही तर प्रवीण सर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. या मंचावरती सन्माननीय कांसावर्णा फाउंडेशनचे, परंतु नाही संतोष धावत आलाय. थांबा पंच. संतोष धावत आलाय. संतोष आणि संतोष आलाय धावत. डीजे गाणं होऊन जाऊ दे जोरात. और ढेर सारे इनाम है यहाँ पर. बचपन में हम लोग जब क्रिकेट खेलने जाते थे ना, तो बच्चे को देख के माँ बोलती थी, सब बोलते थे, हा ही वेडा आहे, काय अभ्यास करत नाही, वेडा आहे, याला काय पडली नाही, वेडा आहे वेडा आहे वेडा आहे.
उस पर मैं एक शायरी कहना चाहता हूँ। वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेळेच इतिहास घडतात. नक्कीच शहाणे इतिहास लिहितात आणि वेळेच खरं तर इतिहास घडवतात आणि खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसातील ज्या 8 टीम होत्या 8 टीम त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या, कारण आपण त्यांना ते पारितोषिक इथे सुपूर्द करतोय. मी कॅप्टनलाच विनंती करतोय, 8 टीमचे कॅप्टन कालचे सर्व जे संघ खेळले त्यांना विनंती करतोय कॅप्टन मंचावरती या. आणि कृष्णा सर तुम्ही इथे आहात म्हणून दीपक पाटील साहेबांनी देखील आणखी एक पारितोषिक अगदी वाढवलंय. सर्वांना सांगू इच्छितो यंदाच्या वर्षी एक बाईक आहे. दीपक पाटील साहेबांनी सांगितलं वावरलेवरती माझं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातर पुढच्या वर्षी त्यांच्या वतीने 2 बाईक या स्पर्धेला देण्यात येतील. क्या बात आहे, धन्यवाद. आणि आता मी 8 टीमला विनंती करतोय की आपण मंचावरती या, प्लीज पटापट या. संघनायक आपण त्वरित या. आणि ही पारितोषिक मी बनोज दादांना विनंती करतो की कृष्णा सरांच्या शुभ हस्ते आपण ते सुपूर्द करा. नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मॅच देखील चालू आहे. कलोते पळसदरी तुबगाव कांड्रोली देखील असेल तर आपण मंचावरती या. या कलोते संघाचा कॅप्टन इथे आलाय. मी कृष्णा सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्याला हे 5,000 रुपयांचं पारितोषिक सुपूर्द करावं. पप्पू शेठ देखील आहेत, दीपक पाटील सर देखील आहेत आणि आमचे सचिन सर फर्स्ट कॉपी. यानंतर कांड्रोली नडोदे तुबगाव पळसदरी आसरेवाडी मुकपे आसरेवाडीचा देखील आलाय. श्रीराम साळोख हे संघ उपस्थित असतील. त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या. प्रवीण सरांनी जरूर सांगितलं 26 वर्ष मी समालोचन करतोय. मुकपेचा देखील आलाय कॅप्टन. उभ्या जन्मात संघ जो पराभूत झालाय तो परत कधी आला नसेल टुर्नामेंट पाहण्यासाठी देखील. पळसदरी टीमचा देखील आलाय. मी कृष्णा सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे 5,000 रुपयांचं कॅश प्राईज त्याला सुपूर्द करावं. हे नुसतं 8 संघाला नाही मित्रांनो, तर तब्बल 40 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. त्यांना आपण 5,000 रुपयांचं पारितोषिक देतोय. मुकपे 2 संघ जे आपले आहेत साळोख आणि आसरेवाडी. नडोदे आणि त्याचबरोबर साळोख सर त्याला हे आपण नंतर देऊया पारितोषिक. नडोदे टीमचा आलाय का? मी विनंती करतोय पाहुण्यांना की आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हा. नडोदे टीमचा आलाय. चला मॅचकडे आपण थोडं लक्ष टाकतोय. स्कोर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यानंतर सर्व पाहुण्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या 37 आणि आता या 2 धावा देखील जोडल्या जातील. स्कोर जाऊन पोहोचलाय 39 वर. मला असं वाटतं या सर्व गडबडीमध्ये एक प्रेक्षक कमाल कॅच पकडले. थांबा, इनिंग ब्रेक मध्ये आपण तेही पारितोषिक देऊ. अविनाश पालांडे देखील आलेत. 39 कृष्णा सर आहेत मुख्य मंचावर. एस समीर, या ठिकाणी आपण पाहतोय RSK एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि आसरे गावचे पॅकर अनिलजी ढुकरे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा या व्यासपीठावरून आपण मनमुराद आनंद घ्यायचा. आयवा कॅच फटका इथे फसलाय. खरं तर आयवा कॅच आपण देऊ, इनिंग ब्रेक मध्ये देऊ. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडल्या. वॉट कॅच, रिले कॅच पाहायला मिळाली. टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे या कॅच साठी. पोहोचलाय तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आणि धाव संख्या ते 39 वयाल संघाचे 39 धावा धावफलकावर. समीर सर, युवा उद्योजक घोड़ेवली समीर जी पवार साहब भी यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम स्वागत करेंगे. वावरले के सरजमी पर विभाग प्रमुख ट्रॉफी 2026 में. अक्षय मामुनकर यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अनेक पारितोषिक आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक अनाउन्समेंट होत आहेत. समोरचे जे अगदी आपण पाहतो ना प्रेक्षकांसाठी स्टँड बांधण्यात आलेत, तेही स्टँड पुढे आणखी बांधण्यात येतील. 3 ओव्हर
धावसंख्या आहे ती 39. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्याने सीमारेषा बाहेर कॅच पकडले या ओव्हर नंतर आपण त्याला पारितोषिक सुपूर्द करूया आणि सन्मान देखील आपण या मुख्य मंचावरती घेणार आहोत. 39 धावा विभाग प्रमुख चषकात. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पाप प्रेक्षक, मी मगाशीच म्हटलं मनोज दादा की एकदा संघ हारला ना त्या स्पर्धेतून परत डुंकून पण येत नाही कोण, परंतु आज वावरलेकरांनी त्यांना परत आणलंय. त्यामागचं खरं कारण काय असेल तर कृष्णा सर त्यांनी शब्दच दिला आणि 3 ते 4 मिनिटात डायरेक्ट हवा बनवून दिली. कारण त्याने अनाऊन्समेंटच केली या स्पर्धेमध्ये जे 40 संघ खेळतात जिंको किंवा हारो त्यांना 5-5 हजार रुपये. फुल टॉस मारला स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे परंतु नाही, बॉल चाललाय सीमारेषा पार. पंच इशारा करतात. विभाग प्रमुख चषकाचा चौकार. तिसऱ्या पंचात 6 धावा. 6 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय तो आता 45 वर. 45 लॉस ऑफ 1. विभाग प्रमुख चषकाची घोडदौड दुसरं पर्व आहे. दीपक पाटील सरांनी नुकताच घोषित केलं पुढच्या वर्षी 2 बाईक असतील. अतुल दादा पाहुण्यांना घेऊन येतात, त्यांचं देखील स्वागत आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला परंतु नाही, अंगाला चेंडू आदळतोय. 1 धाव तर निश्चितच मिळेल. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला वयाळ संघाचा, तो मात्र 46 वर 46 वयाळ टीमची धावसंख्या आहे. या षटकानंतर आपण पाहुण्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या मेंबर्सला की आपण थोडे या स्टेजच्या जवळ येऊन थांबा. सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रमुख पाहुण्यांचा सन्मान अगदी थोड्याच वेळात तिथे संपन्न करणार आहोत. 46 धावा झाल्यात वयाळ संघाच्या. मैदानाच्या चहूबाजूनं गर्दी आहे आणि ती गर्दी या विभाग प्रमुख चषकासाठी, ती गर्दी आहे प्रेक्षक कमाल कॅच पकडण्यासाठी. प्रत्येकाला ते पारितोषिक हवे. रोशन दादा 2800 रुपयांचं कॅश प्राइज आहे. काल आपण 12 जणांना पारितोषिक दिलंय. ओ खराब चेंडू, मिस झाला बॅटर. पाहूया पंचांकडे, कारण या चेंडूवरती किमान षटकार येणं गरजेचं होतं परंतु फलंदाज इथे संधी त्याने नक्कीच गमावले. क्रिकेट हा खेळ असा आहे, कभी किसी को राजा तो कभी किसी को फकीर बना देता है. संधी गमावली ती बॅटरने. 46 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या चौबाजूने चला एकत्रित येऊ नका. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि आता आपण या मुख्य मंचावरती सन्मान करतोय. मी विनंती करतोय चौक विभाग प्रमुख आदरणीय पप्पू शेठ विचारे यांना की आपल्या शुभ हस्ते आज ज्यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट विश्वात मात्र एक रेकॉर्ड झाला, एक इतिहासात लिहिली जाणारी, सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी बाब घडून आणली या विभाग प्रमुख चषकात. भारतातील एक अग्र नामांकित वन ऑफ द ग्रेट बिझनेसमॅन कृष्णा मंगल सरांचा सन्मान या मुख्य मंचावरती पप्पू शेठ विचारे यांच्या शुभ हस्ते होतोय. मी कृष्णा मंगल सरांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खरं तर मी विनंती करतोय दोन्हीही मान्यवरांना देखील की आपण शूज आपण रिमूव्ह करावे, कारण पांडुरंगाची आणि रखुमाईची मूर्ती देऊन सन्माननीय कृष्णा मंगल सरांचा सन्मानित होत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. सदा भाजे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे माझं प्रेम सर्व काळ, अशी विठुरायाची आणि रखुमाईची मूर्ती देऊन कृष्णा मंगल सरांचा, खरं तर आपल्या नावातच मंगळ आहे साहेब, त्यामुळे ही मंगल मूर्ती देऊन तुमचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तर यानंतर क्रिकेटचा देव म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सचिन सरांचाही सन्मान पप्पू शेठ विचारे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत विभाग प्रमुख चषकात. मी विनंती करतोय सचिन सरांना की आपण हा सन्मान स्वीकारावा. ते म्हणालेत आपल्याला की भांगडा देखील होईल थोड्याच वेळात, त्याची आपण प्रतीक्षा नक्कीच करतोय सूरज सर. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. तर या महाराष्ट्राच्या मातीनं सबंध जगताला जाणता राजा दिला, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आज पाहुण्यांचा सन्मान पप्पू शेठ विचारे आणि मनोज दादा येवले
यांच्या उपस्थितीत मात्र संपन्न होतोय. यानंतर काही पाहुणे आपले उपस्थित आहेत. संजू मिश्किल सरांचाही सन्मान मात्र होईल. संजीवन मिस्किल सरांचा सन्मान इथे होईल. पप्पू शेट यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते संजीवन मिस्किल सरांचा आपण सन्मान करावा. यानंतर समीर दादा दळवी देखील उपस्थित आहेत. विभाग प्रमुख चषकात सन्माननीय समीर दादा दळवी यांचा देखील सन्मान होईल. ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्याचं काम सन्माननीय पप्पू शेट विचारे करतात. यानंतर कृष्णा सर भाषण करत असताना सारखे मारुती दादांकडे पाहत होते, काहीतरी गुपित आहे. तर मारुती दादा पाटील यांचाही सन्मान या विभाग प्रमुख चषकात होईल. समीर दळवी साहेबांचा सन्मान इथे होतोय. यानंतर मारुतीदादा पाटील साहेबांचाही सन्मान आपण करूया. पप्पू शेट विचारे यांच्या शुभ हस्ते. सूरज फक्त स्कोर सांगा मध्येत. मारुतीदादा पाटील आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. 58 धावा झालेल्या आहेत. यानंतर आमच्या गीतांजली ताई चव्हाण देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी पप्पू शेट यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गीतांजली ताई चव्हाण यांना देखील सन्मानित करावं. खरं तरी आपली संस्कृती अतिथी देवो भव आणि मंचावरती हरिभक्तपरायण मंडळी देखील उपस्थित आहेत. आध्यात्मिक वारसा हा आपला महाराष्ट्र पुढे चालवतोय आणि गीतांजली ताई चव्हाण यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. यानंतर शीतलताई मिस्किल यांना देखील सन्मानित करण्यात येईल. इफ आय एम गेटिंग रॉंग प्लीज करेक्ट मी फॉर प्रोनाउन्सिएशन. हेमंत जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. हेमंत जाधव साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. मास देखील दमदार चालू आहे. कृष्णा सर देखील आनंद लुटतायत. हेमंत जाधव साहेबांचाही सन्मान होईल. सन्माननीय ऋषिकेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आदरणीय भारतीताई वाघमारे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. सूरज स्कोर भारतीताई वाघमारे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. 62 धावा झालेल्या आहेत. थँक्यू सो मच. भारतीताई वाघमारे यांचा सन्मान. अजय दादा वाघमारे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. पप्पू शेट यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अजय दादा वाघमारे यांना देखील सन्मानित करावं. ही सर्व मंडळी आज कृष्णा सरांच्या समवेत उपस्थित आहेत. हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव यांचाही सन्मान मंचावरती होईल. मित्रांनो, ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या धकाधकीच्या जीवनात जिथे असं म्हणतात लोक कृष्णा सर की World War III देखील होईल, अशा जीवनात जर का आपल्याला स्थैर्य पाहिजे, मानसिक स्थैर्य, तर आपण अध्यात्म जपला पाहिजे आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या संतांचा आध्यात्मिक वारसा पुढे चालवणारे ही सर्व मंडळी हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव यांचा सन्मान क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. हा आपला वारसा आहे आणि तो जपण्याचं काम अशोक महाराज करतात. त्यांचं स्वागत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय 64 धावा 65 करायचे. यानंतर हितेश जोशी साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. हितेश जोशी साहेब आपण या सन्मान स्वीकारावा. ही सर्व मंडळी आज कृष्ण मंगल सरांच्या समवेत उपस्थित आहेत. खरं तर कृष्ण मंगल सरांच्या वाढदिवसाची चर्चा जोरदार नेहमी होत असते, सगळेजण करत असतात. माझगाव ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच आदरणीय रोहनजी करळकर साहेब आपण या सन्मान स्वीकारावा. माझगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आदरणीय दीपालीताई नरेश पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्याचबरोबरीनं नरेशजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन होतंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. विभाग प्रमुख चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मिथुल देसाई साहेब देखील उपस्थित आहेत. मिथुल देसाई साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. एक मोठा कॉन्वेज घेऊन आले कृष्णा सर. हा कॉन्वे पुढच्या वर्षी आणखी मोठा असावा हीच आमची इच्छा. मिथुल देसाई साहेबांचा देखील सन्मान येते होते. आणि यानंतर दीपेन शहा
साहेबांचाही आपण सन्मान करणार आहोत. दीपेन शाह साहेब, आपण हा सन्मान स्वीकारावा. दीपेन शाह साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. यानंतर अनिल डुकरे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आमचे सन्माननीय नरेशजी पाटील साहेब, त्यांच्या सौभाग्यवती ज्या माझगावच्या सरपंच आहेत, दीपेन शाह साहेबांचा सन्मान होतोय. दीपालीताई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय आणि नरेशजी पाटील साहेबांचं शुभागमन होतोय. माझगाव दोन्ही मान्यवरांचं- ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच दीपालीताई नरेश पाटील यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे. अनिलजी डुकरे साहेबांचा सन्मान होईल. मी पप्पू शेठ यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. मल्टी टॅलेंटेड. क्षणाचाही विलंब न करता नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते आमच्या माझगावच्या रामदासजी कायनकर साहेब यांचाही सन्मान मात्र मंचावरती होईल. कोयना आणि किरवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे टॉससाठी आपण यावं. सचिन साळवी साहेबांचाही सन्मान होईल. या अगोदर आपण आदरणीय कायनकर साहेबांचा सन्मान करतोय आणि माझगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा दीपालीताई नरेश पाटील यांचा देखील सन्मान होईल. आणि मी विनंती करतोय नरेश पाटील साहेब, आपणही या. खरं तर हे दाम्पत्य माझगाव ग्रामपंचायतीची सेवा अखंडितपणे करतायत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती पप्पू शेठ विचारे साहेबांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतोय. गोडेवली टीमनं आपली ओपनिंग पेअर लगेच मैदानामध्ये पाठवावी. क्षणाचाही विलंब न करता लगेच पाठवावी. अक्षय मामुनकर साहेबांचा देखील सन्मान होईल. खरं तर आमचे डुकरे साहेब यांच्या समेत देखील पाहुणे उपस्थित आहेत. सन्माननीय रवी ठाकूर साहेब यांना देखील विनंती की आपण देखील आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाच्या समोर यावं. रोशनदादा, अतुलदादा, आपण पुढील सन्मान करावेत. सलामीची जोडी देखील आपण त्वरित पाठवा. या रोशनदादाच्या शुभ हस्ते, मनोजदादांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान इथे करूया मुख्य मंचावर. समीर पवार उद्योजक घोडेवलीचे, त्यांचाही सन्मान या विभाग प्रमुख चषकात होईल. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल होते. रवी ठाकूर बजरंग दलचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत. मनोजदादा येवले यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. रवी ठाकूर साहेबांचा सन्मान. पप्पू शेठ, 2 रात्रींचा आत्तापर्यंतचा आकडा किमान 550च्या वरती गेला असावा सत्काराचा. एवढे प्रचंड पाटील साहेब ही स्पर्धा, कारण अशी वेळच आली नाही की हा क्रीडांगण आणि हे व्यासपीठ खाली. तर पहा आणखी काही सत्कार आहेत. अक्षयजी मामुनकर, नरेंद्र दरेकर साहेबांचा सन्मान होईल. राजू हिलम माजी सरपंच. मी मनोजदादा आणि अतुलदादा यांना विनंती करतोय की हे सत्कार आपण पटापट करावेत. रोशनदादा आपणही या, कारण आपल्याला मॅच देखील चालू करायची आहे. सचिन सरांना देखील मॅच पाहायची आहे. माजी सरपंच राजू हिलम साहेबांना सन्मानित करण्यात येईल. नितीन पवार साहेबांचाही सन्मान होईल. शैलेश रामकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. अशोक जाधव साहेबांचाही सन्मान होईल. गणेश जाधव साहेबांचाही सन्मान होईल. गणेश जाधव साहेब आणि दिनेश महाडिक साहेब या सर्वांना विनंती की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि सचिनजी साळवी साहेबांचाही सन्मान होईल. जशी मॅच सुरुवात होईल आपण सर्व सन्मान मात्र इथे थांबवणार आहोत आणि लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. आज आदरणीय कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष दीपक पाटील साहेब यांचा वाढदिवस आपण अगदी जल्लोषात साजरा केला आणि त्यांनी सांगितलं की वावरलेवरती माझं इतकं प्रेम आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने 2 बाईक त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात येतील. तर सँडी आपण तयारीला राहा. पुढच्या वर्षी 2, म्हणजे जो मागचा रेसमधील खेळाडू असेल तोही नाराज होणार नाही. म्हणजे पुढच्या वर्षी किमान रोशनदादा 4 बाईक होतील, कारण एकावरती तुम्ही भागत नाही, तुमच्यातच रेस लागलेली असते. ही पण खरी गोष्ट आहे आणि ती असावी देखील. उद्योजक समीर पवार यांना देखील सन्मानित करण्यात येईल. आणि आता सर्व सन्मान आपण इथे थांबवतोय. इट्स ओव्हर टू अंपायर अँड कॉमेंटेटर.
थँक्यू समीर सर. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या झाली आहे ती 65 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिला बॉल वाईड. मागच्या सत्रामध्ये एक आयवा कॅच झालेली आहे. त्या प्रेक्षक कमाल कॅच विजेत्या प्रेक्षकाला विनंती आहे की त्यानं मुख्य मंचावरती यावं. कृष्णा पवार आणि कुणाल पिंगळे ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. 62 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल वाईड आलाय. महेश म्हात्रे एक व्यावसायिक खेळाडू वयाल एक्सप्रेस खालापूर एक्सप्रेस गोलंदाजीला आली आहे. पहिलाच बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सिंगल कंप्लीट केली आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की पहा, ज्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये ज्या टू व्हीलर कोणी पार्क केलेल्या आहेत, कृपया करून त्या टू व्हीलर आपण बाजूला काढा. कोणाला त्रास होणार नाही याची कृपया करून दक्षता घ्या. आणि पहा, जो महेश म्हात्रे सध्या गोलंदाजी करतोय, मला अद्यापही आठवते की या महेश म्हात्रेने राष्ट्रवादी चषकात मुंबईमध्ये ॲज अ बॉलर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पटकावली होती. ॲज अ बॉलर सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. म्हणजे पहा किती खतरनाक गोलंदाज आहे महेश म्हात्रे. महेशचा पुढचा बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय आणि पहिला चौकार येतोय कुणाल पिंगळेच्या बाडमधून. असा चौकार षटकार आला, विकेट आला की लाईट्स ऑफ होतात आणि लगेचच डीजे आणि कस्तुरी लाईट शो आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मागच्याच फटक्याची फोटोकॉपी पाहायला मिळाली. मागच्याच फटक्याचा ऍक्शन रिप्ले, परंतु झोन वेगळं होतं. लॉंग ऑन मध्ये बॉलला पाठवलं. लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे माऊली. 2 लगातारचे चौकार पाहायला मिळाले आणि तिसरा बॉल जर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला तर 12-12 दयानंदजी तांडेल अप्पा फार्म कडून पारितोषिक असेल. यावेळेला स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून क्लास दाखवणारा फटका जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय तो बॅटर कुणाल पिंगळे. कोयना आणि किरवली दोन्ही संघांच्या कॅप्टनला कॉल आहे टॉससाठी यावं. ओव्हर ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. लगातार 3 चौकार पाहायला मिळाले. फिरून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला जोरदार अपील. आत्मविश्वास होता परंतु पंचांनी अपील फेटाळलंय. डॉट बॉल पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. पहिल्या सत्रामध्ये महेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे आणि यश पवारची जबरदस्त बॅटिंग पाहिली. त्याला टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12-12 अप्पा फार्म यांच्या वतीनं कॅश प्राईज असेल तर बॅटर कुणाल पिंगळेसाठी आणि आदित्य ढाबा आदित्य बाबूशेठ दरेकर यांच्या वतीनं देखील 1010 पारितोषिक असेल. सचिन सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. हाही तेंडुलकरांचा फॅन आहे, जबरदस्त फॅन. कोण टॉस? ओके, किरवली कॉल करते. सचिन सर टॉस करतायत. टेल इज द कॉल अँड टेल. तर किरवलीने टॉस जिंकलाय आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारले. थँक्यू सो मच सचिन सर. तर चला जाऊया. दोन्ही कॅप्टन थांबा. वाईड बॉल आलेला आहे. अवांतर चेंडू. धावफलकावरती 15 धावा होत आहेत. सूरज सर, आपण त्याचा सत्कारही करतोय आणि कृष्णा सरांनी जे 5-5 हजार रुपये दिलेत ते 5 हजार रुपयांचं पारितोषिक आपण किरवली टीमला देखील देतोय. पाहुण्यांचं इथे आगमन होत असताना समीर सर एक विशेष पारितोषिक आहे आणि सन्माननीय तुळशीरामजी पाटील, आदरणीय कमलाकरजी बोराडे साहेब आणि त्यांच्यासमवेत इतरही मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत आहे.
आणि कृष्णा सरांचं 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आपण सुपूर्द करतोय. माजी सरपंच जगन्नाथजी शेट्टे साहेब देखील उपस्थित होत आहेत. एक विशेष आदरणीय दीपकजी पाटील साहेब देखील उपस्थित होत आहेत. गुरुनाथजी पालांडे साहेब देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. एक विशेष पारितोषिक आहे. गोलंदाजी करतोय वयाल संघ आणि वयालच्या गोलंदाजानं या मॅच मध्ये जर पहिली विकेट मिळवली तर त्या विकेटसाठी RSK एंटरप्राइजेसचे अनिलजी डुकरे साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. वयालच्या कोणत्याही गोलंदाजानं पहिली विकेट मिळवली तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. अमोलजी मोरे यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं आणि अमोलजी मोरे यांचे मित्र आदरणीय रमेशजी जाधव साहेब जे खालापूर फॉरेस्ट ऑफिसर आहेत यांच्या वतीने एक विशेष पारितोषिक आहे. समीर सर, एक विशेष पारितोषिक. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय क्रिकेटचा देव अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची हुबेहूब कॉपी, फर्स्ट कॉपी म्हणता येणार नाही त्याहीपेक्षा असंच म्हणावं लागेल. आणि वन ऑफ द ग्रेट बिझनेसमॅन आणि सर्वांचे लाडके कृष्ण मंगल सर आज, आणि त्यांनी तर आज रेकॉर्डच केलाय. या स्पर्धेत 40 संघ खेळले, त्या 40च्या 40 संघांना सूरज सर कृष्णा सरांनी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलंय. एक विशेष पारितोषिक आहे. परंतु दरम्यान मी विनंती करतोय फॉरेस्ट ऑफिसर खालापूर सन्माननीय रमेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय की त्यांनी पहिल्यांदा मुख्य मंचावरती यावं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ते पारितोषिक आपण डिक्लेअर करणार आहोत. स्क्वेअर कट केलाय पाठीमागच्या बाजूला, चेंडू गोळीच्या वेगानं जातोय, शर्यत लागली आहे, शर्यत जिंकले चेंडूनं, येतोय 4था चौकार या इनिंग मधला. मंचावरती या. आपल्या उपस्थितीतच आपण त्या पारितोषिकांची मात्र इथे अनाउन्समेंट करू. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य महादेवजी पिरकड साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि पहिल्या विकेटसाठी 6,000 रुपयाचं 7,000 रुपयाचं पारितोषिक असेल. कोणत्याही गोलंदाजानं विकेट घेतली तर तब्बल 7,000 रुपयाचा कॅश प्राईज. चांगला फटका गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते परंतु बॉल जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय 5वा चौकार या इनिंग मधला. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, कोणीही बसणार नाही, अन्यथा संघाला पेनल्टी लागेल. बयाल संघ सूचना आहे, यानंतर डायरेक्टली कारवाई होईल. खेळाडूंव्यतिरिक्त तिथे कोणीही बसणार नाही, वयाल संघ किंवा दुसरा कोणताही संघ. आदरणीय मनोजदादा येवले यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज झालाय. मनोजदादा येवले यांचं मनापासून आभार. एकूण धावसंख्या झाली आहे ती 23 ऑन बोर्ड. सूरज सर थोडं थांबवतो कारण मंचावरती बरीच गर्दी आहे. उज्ज्वलजी ठोंबरे, यशवंतजी डोंगरे, यशवंतजी ठोंबरे साहेब, विशालजी ठोंबरे, दत्ता ठोंबरे, सुभाषजी काईनकर, अशोक देशमुख, भाई साळुंखे, अशोक देशमुख आणि पांडुरंगजी जाधव साहेब या मंचावरती उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे. परंतु पहा मनोज दादा येवले यांचा जो सुपुत्र आहे धनुष, त्याच्या नावानं स्टँड आहे, त्या स्टँडच्या वरतून बॉल बाहेर मारलाय षटकार आणि त्या फलंदाजाला मनोज दादा येवले यांच्याकडून 1,000 रुपयांचा कॅश प्राईज. विभाग प्रमुख चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणखीन एक षटकार होणार का? 7,000 रुपये पारितोषिक लागू होईल या गोलंदाजाला. अनिलजी डुकरे साहेबांकडून यश पवारनं मिळवली आहे पहिली विकेट.
₹1212 3 चौकारांसाठी चंद्रकांतजी राणे यांच्याकडून ₹1000 आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जे विशेष पारितोषिक आहे आदित्य ढाबा आदित्य बाबूशेठ दरेकर यांच्या वतीनं ₹1010 हे पारितोषिक आलेलं आहे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. यश पवारला मिळते विकेट. विकेटच्या शोधामध्ये होता गोलंदाजी करणारा वयाल संघ, ती महत्वाची विकेट मिळाली आहे आणि संचित पारंगे मैदानामध्ये आलाय इन ॲट नंबर 3. 13 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या दोन अस्त्रांच्या मध्ये खूप चांगलं युद्ध रंगलं जात आहे. स्लोअर बॉल, या वेळेला लोअर फुलटॉस होता, पिक केला, बॅटच्या मधोमध घेतला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट देखील ऐकायला मिळाला आणि बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. थँक्यू. धनुष मनोज येवले स्टँडच्या बाजूनं या अगोदर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आत्ताचा षटकार देखील तिथूनच पाहायला मिळाला आणि या षटकारासाठी मनोज दादा येवले यांच्या वतीनं ₹1000 पारितोषिक आहे. कृष्णा पवारसाठी हे पारितोषिक आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे ती 35. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. नमस्ते कर्जत हॉटेलचे मालक सन्माननीय दत्ताजी दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. गणेशजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि विक्रमजी आगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यावं. तिगरचे उत्कृष्ट कबड्डीपटू निलेशजी कदम साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करूया विभाग प्रमुख चषकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 35. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. मनोजजी येवले साहेबांकडून कृष्णा पवारला ₹1000 पारितोषिक आहे. त्याचबरोबरीनं ते ₹1000 12व्या खेळाडूकडे जमा करण्यात आलेले आहेत. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे. खरं तर 2 संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे षटक फार निर्णायक असेल. तन्मय मापाडीच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. एक उगवता सितारा आहे गोलंदाजी करणाऱ्या वयाल संघाचा. हे षटक चांगलं आलं. वयाल संघावरती शेवटच्या षटकामध्ये दडपण कमी असेल आणि या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली कुणाल पिंगळे आणि संचित पारंगेची. तर मात्र शेवटच्या षटकामध्ये सामना सोपा असेल फलंदाजी करणाऱ्या घोडिवली टीमसाठी. ऑफस्टमच्या जास्त बाहेर अरुण पारंगे सर वाईड बॉल दाखवत असताना समीकरणामध्ये बदल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज. प्रेक्षकांची अफाट गर्दी विभाग प्रमुख चषकाला भेट देताना आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खूप लांबून बॉल ओढलाय. डीप कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव मिळते ती एकच. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी मुख्य मंचाच्या समोर यायचंय. हा सामना संपल्यानंतर घोडिवली आणि त्याचबरोबर गावदेवी वयाल या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मुख्य मंचाच्या समोर यायचंय. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं छायाचित्रण केलं जाईल. पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, एलिव्हेशन मिळालं नाही. पहिल्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. कुणाल आणि संचित पारंगेमध्ये चांगलं कम्युनिकेशन आहे. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि धावा चेस करत असताना चांगला खेळ कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय ते घोडिवली संघाकडून. 2 धावांच्या मदतीनं 39 धावा धावफलकावरती झाल्या. 10 बॉल शिल्लक आहेत. 26 धावा घोडिवली संघाला जिंकण्यासाठी. पुढ्यात टाकलेला बॉल, मुख्य मंचाला दिलेली सलामी आणि मुख्य मंचाच्या वरून बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला गगनभेदी षटकार.
येण्याची त्यांना विनंती करतोय. अगदी ढगात लाइटिंग लावण्यासाठी पाठवला या बॉलला, लांब लचक षटकार मुख्य मंचाला. खरं तर या ट्रॉफीला दिलेली सलामी आहे, विभाग प्रमुख चषकाची ट्रॉफी जिचं अनावरण आपण काल पाहिलं. एक आगळा वेगळा अनावरण सोहळा या स्पर्धेप्रसंगी पाहिला, तिला दिलेली सलामी. आणखीन एक बॉल पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला, लगातारचा दुसरा षटकार. कॅच झालेली आहे, त्या विजेत्या प्रेक्षकाचं मनापासून अभिनंदन. या षटकारानं धावसंख्या झाली आहे 50-51 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले फलंदाज संचित पारंगेच्या बॅटमधून आणि या 2 मोठ्या फटक्यांनी सामना सोपं करण्याचं त्यानं काम केलंय. फार चांगली बॅटिंग मैदानामध्ये, अगदीच 65 धावा मोठं लक्ष चेस करत असताना सडेतोड उत्तर देत आहेत ते घोडिवलीचे आघाडीचे फलंदाज. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय, फटका जातोय डीप मिड विकेट मध्ये, सिंगल कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होती. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. संचित पारंगे सगळ्यांची मनं जिंकतोय, आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय. 5 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळतोय आणि फार चांगला खेळ मैदानामध्ये. आणखीन एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला, स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवलं, पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चौकार. बॉल मध्ये 28 धावांची वादळी इनिंग संचित पारंगेच्या बॅटमधून पाहायला मिळते. आणि डीजे समोर जो जनरेटर आहे, डीजी आहे, त्या ऑपरेटरला विनंती आहे की तिथे आपण जावं. धनुष मनोज येवले स्टँडच्या अगदी जवळ जावं, आपले सहकारी वाट पाहत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 57 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फार चांगला खेळ. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णा पवारच्या बॅटमधून आक्रमक बॅटिंग पाहिली, कुणाल पिंगळेच्या बॅटमधून लगातार 3 चौकार पाहिले आणि संचित पारंगे नावाचं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये वयाळच्या गोलंदाजांना बेचिराग करण्याचं त्यानं काम केलं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. रितेश पवारच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याची ओळख आहे आणि आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर चांगले चेंडू टाकले, फलंदाजांना थांबवलं, विकेट घेतली तर मात्र वयाल संघाला या मॅच मध्ये येण्याची संधी असेल आणि एखाद मोठा फटका आला तर घोडिवलीचं नाव मॅच वरती कोरलं जाणार. पुढ्यात टाकलेला बॉल स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय, सिंगल कंप्लीट केली आहे, एकच धाव. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. विभाग प्रमुख चषक रायगड मधील सर्वाधिक वस्तुरूपी पारितोषिक, आर्थिक स्वरूपाची पारितोषिक, लाखोंच्या पारितोषिकांची उधळण करणारी ही स्पर्धा. 365 दिवस संपूर्ण रायगड जिल्ह्याला या स्पर्धेचे वेध लागलेले असतात की वावरलेची स्पर्धा कधी भेटीला येणार आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला. फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून, स्लोअर बॉल, फसवा चेंडू. यावेळेला फलंदाजाला चकवलं, चुकवलं आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. समीकरणामध्ये बदल, 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही चांगली स्थिती आहे आणि हा सामना RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ संघाने जिंकला तर अनिलजी डुकरे साहेबांकडून गोवा ट्रिप असेल. संघ जर क्वालिफाय झाला तर गोवा ट्रिप असेल RSK एंटरप्राइजेस अनिलजी डुकरे साहेबांकडून. 4 चेंडू आणि 7 धावा. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, झेल टिपला जातोय, कहानिमेट ट्विस्ट, फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का बसतोय घोडिवली संघाला.
यंग टॅलेंट मधलं बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेला फिरून खेळलाय फटका पाठीमागच्या बाजूला सरळ पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. आता समीकरणामध्ये बदल, 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. मध्ये डिस्पॅच केला, चौकार आला. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. या अगोदर देखील उल्लेख केला, 2 युवा खेळाडूंमधलं बॅटल आहे, 2 यंग टॅलेंट मधलं बॅटल आहे. 2 चेंडू 3 धावा, सामन्यातील अतिशय महत्वाचा चेंडू. कमी धावसंख्येचा चेंडू आला तर शेवटच्या बॉल पर्यंत फाईट पाहायला मिळेल आणि जर मोठा फटका आला तर घोडेवली टीमचं नाव या मॅच वरती कोरलं जाणार. प्रणयच्या विरोधामध्ये रितेश पवार 2 बॉल 3. बॉल पाठवलाय समोरच्या रिजन मध्ये, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. आता मॅच मध्ये मजा पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. रितेश पवार ज्यांना आतापर्यंत या मॅच मध्ये जिवंत ठेवले गोलंदाजी करणाऱ्या वयाल संघाला, परंतु दुसऱ्या बाजूनं न्यू आलेला बॅटर प्रणय पिंगळे याच्या 2 मोठ्या स्ट्रोकनं मॅच मध्ये जिवंत ठेवलं ते फलंदाजी करणाऱ्या घोडेवली संघाला. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. जितकं प्रेशर गोलंदाजावरती असेल तितकं प्रेशर फलंदाजावरती असेल, तितकंच प्रेशर क्षेत्ररक्षकांवरती असेल आणि लवकर फील्ड सेट करायची आहे. आणि हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं सूचना आहे, सामना संपल्या दोन्ही संघातील खेळाडूंनी एका रांगेमध्ये मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे आणि या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येईल. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. गोलंदाज आहे रितेश पवार. विजयाचा शिल्पकार होणार का, या मॅचचा हिरो होणार का, की दुसऱ्या बाजूला प्रणय पिंगळे. 2 युवा खेळाडूंचं बॅटल आहे. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या 2 अस्त्रांच्या मध्ये एक जबरदस्त युद्ध पाहायला मिळते. वयाल की घोडेवली, प्रणय की रितेश. 1 चेंडू 1 धाव आणि प्रेक्षकांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांमध्ये या चेंडूचं स्वागत करूया. आवाज झाला पाहिजे. विभाग प्रमुख चषकामध्ये अगदी शेवटच्या बॉल पर्यंत नल बायटर फिनिश पाहायला मिळतोय आणि उल्लेख केला होता, जितकं बॅटरवरती प्रेशर आहे तितकंच बॉलरवरती प्रेशर आहे, तितकंच प्रेशर फिल्डरवरती देखील आहे. कारण 1 चूक या स्पर्धेतून घरचा रस्ता दाखवू शकते. प्रणय पवार, प्रणय पिंगळे की रितेश पवार. 1 बॉल 1 धाव, परंतु पुन्हा एकदा प्रेशर 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 आणि या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. फिल्डिंग फार चांगली सेट केली आहे, आक्रमक फिल्डिंग सेट केली आहे. 1 चेंडू 1 धाव. प्रणय पिंगळे की रितेश पवार. वयाल की घोडेवली. बॉल स्टिअर केलाय, धाव कंप्लीट केली आहे आणि सामन्यावरती नाव कोरलंय ते घोडेवली संघानं. वेल प्लेड घोडेवली टीम आणि हार्ड लक वयाल टीम. महेश आणि घोडेवली दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे, कॅप्टनला विनंती आहे की आपले दोन्ही संघाचे खेळाडू घेऊन मुख्य मंचाच्या समोर या. महेश विनंती आपणाला की लगेच आपण समोर या. संचित पारंगे आणि कृष्णा पवार यांना प्रत्येकी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यश एरुणकर यांच्या वतीनं त्यांना देण्यात येईल. विनंती करतोय, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती करतोय, घोडेवली आणि वयाळ एका रांगेमध्ये आपण या. इकडे एकमेकांना हस्तांदोलन करतात. खरं तर एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला